दरेकरांकडून विधान परिषदेमध्ये सूर्यकांत मोरे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला। प्रचारात सभागृहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे। रोहित पवार स्टेजवर असताना आक्षेप घेतला नाही असं दरेकरांनी म्हटलं। सूर्यकांत मोरे हे रोहित पवार यांचे निकटवर्ती आहे आणि सूर्यकांत मोरेंवर फौजदारी कारवाई व्हायला हवी अशी मागणी दरेकरांनी केली आहे। विधान परिषद सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांबद्दल असं म्हणाले महोदय की तांबड्या रंगाच्या बिल्लावाल्याला कोणी विचारत नाही व हिरव्या रंगाच्या बिल्लावाल्याला लगेच बसा म्हणतात सभापती महोदय। अर्थातच विधान परिषदेच्या लाल रंगाच्या बिल्ल्याला धारण करणाऱ्या सर्व विधान परिषद सदस्यांचा या वक्तव्यामुळे सभापती महोदय अवमान झालाय। या ठिकाणी अशा प्रकारचा हक्कभंग मी आपल्याकडे मांडतोय। तो चौकशीसाठी त्या ठिकाणी पाठवून या ठिकाणी हंसराज सूर्यकांत हंसराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी करतोय। विधानसभेचे सदस्य रोहित पवार, अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे या ठिकाणी उपस्थित होत्या। सभापती महोदय, श्रीमती सुषमा अंधारे यांचे नेते माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधान परिषद सदस्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही आक्षेपार्ह विधान लागू होतात का अशा प्रकारचा सभापती महोदय या ठिकाणी प्रश्न आहे आणि सुषमा अंधारेंचं या संदर्भात काय म्हणणं राहील। त्यामुळे सभापती महोदय या सर्व लोकांनी उपस्थित असताना या ठिकाणी या कुठल्याही गोष्टीवर आक्षेप घेतलेला दिसत नाही। उलटपेक्षा सभापती महोदय लोकप्रतिनिधींनी रोहित पवार हे विधान परिषदेचे सदस्य तितर होते ते तर या मोरेंच्या वक्तव्याला त्या ठिकाणी हसून हसून दाद देत होते। हे सभापती महोदय दुर्दैव आहे। दरेकरांच्या हक्कभंग प्रस्तावाला अनिल परब यांनी समर्थन दिलं। संबंधित प्रकाराचा पक्षविरहित निषेध केला पाहिजे असं परब म्हणाले। तर राजकारणात पदाची गरिमा न पाहता बोलायला लागले। तसंच शशिकांत शिंदेंनी म्हटलं चुकीची वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला पाठीशी घालत नाही असंही शशिकांत शिंदे म्हणाले। या सभागृहाची ताकद बाहेर दाखवण्याची गरज मला वाटतं या निमित्ताने आलेली आहे। हे सभागृह काय करू शकतं? या सभागृहाने हक्कभंगाच्या माध्यमातून चांगल्या शरणागती पत्कराला लावलेल्या एवढी या सभागृहाची ताकद आहे। परंतु ह्या सभागृहात येण्यासाठी किती मेहनत लागते, किती ताकद लागते, किती विद्वत्ता लागते, किती बुद्धी लागते, सगळ्याचा कस लावूनच इथे यावं लागतं। या सभागृहात येण्यासाठी पक्षाचा विश्वास जिंकावा लागतो। या सभागृहात येण्यासाठी तुम्ही ज्या मतदारसंघातून येताय त्या लोकांचा विश्वास जिंकावा लागतो। एखाद्या असलेल्या सभापतींच्या बाबतीमधला उल्लेख पक्षाच्या प्रतिनिधीने केला असेल तर निश्चितपणाने तो दुःखदायक आहे की पदाची गरिमा किंवा पदाचा मान हा सुटून लोक पाहिजे त्या पद्धतीने टीका करतात। हा हक्कभंग एका व्यक्तीने केलेल्या वक्तव्याबद्दल असेल तर त्याचा नियम सुद्धा केला पाहिजे, याच्यासाठी आचारसंहिता केली पाहिजे। सूर्यकांत मोरे यांची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करावी असं नीलम गोऱ्हे म्हणालेले आहेत। सूर्यकांत मोरेंवरती चौकशी करून गुन्हा दाखल करा असंही नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय। उपसभापतींचे मोरेंवरती चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश आहेत। अत्यंत गंभीर असून संबंधित अवमानकर्ते यांच्या विरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची कार्यवाही सभागृहाद्वारे व सभागृहाच्या समितीद्वारे एका बाजूला निश्चित होईलच। मात्र अशा अपप्रवृत्तीला वेळीच पायबंद घातला नाही तर अशी प्रवृत्ती जोमाने फोफावेल। म्हणून विशेष अधिकार भंग केल्याची कार्यवाही व त्या अनुषंगाने होणारी शिक्षा या प्रकरणी पुरेशी नसून संबंधित अवमानकर्ते यांच्यावर फौजदारी प्रक्रियेनुसार देखील कारवाई होणे आवश्यक आहे असे माझे मत तुमचे सगळी भाषणं ऐकून झालेलं आहे। माझा आता निर्णय मी उभी आहे, मी निर्णय सांगते।